धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। माननीय जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी यांना मागण्यांचं निवेदन। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। विविध मागण्यांचे निवेदन। धुळे उपजिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष आर.व्ही. पाटील, TDFचे संजय पवार, शिक्षक परिषदेचे महेश मुळे, नितीन ठाकूर, माध्यमिक शिक्षक संघाचे राजेंद्र भदाणे, शिक्षक समितीचे विनोद रोकडे, ज्युनियर कॉलेज सतीश पाटील यांसह धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे मार्गदर्शक BK नांद्रे, विजय बोरसे, SB सूर्यवंशी, SR पाटील, उदय तोरवणे, उपाध्यक्ष सतीश देवरे, KV बाविस्कर, जगदीश पाटील, PV सोनवणे, RJ पाटील, RP पाटील, DC महाले, LR देशमुख, संजीव पाटील, SA कदम, RJ पाटील, SK वसईकर, SS भलकार, RC सोनवणे, MD पाटील, चंद्रशेखर तोरणवर आदीसह कार्यकारिणी उपस्थित होते। निर्णय लागणार आहे म्हणून आपल्याला सर्वांना आतापर्यंतची जी एकजूट आहे ती कायम ठेवून आपल्याला सर्वप्रथम या शासनाच्या वेळोवेळी जे काही अन्यायकारक GR परिपत्रक निघतील त्यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण विरोध केला पाहिजे। आपल्या सर्वांना ज्ञात आहे प्रत्येक जर इथं बसलेला प्रत्येक शाळेची समस्या वेगळी आहे। मित्रांनो, या ठिकाणी जे आपले बलस्थान आहेत ते म्हणजे या ठिकाणी शिक्षक। या 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार आपल्याला संच मान्यतेनुसार शिक्षक या ठिकाणी आपले कमी होत आहेत। विद्यार्थी संख्या जी आहे ती या ठिकाणी टिकवण्याचा आपण मोठे प्रयत्न करतो, परंतु या ठिकाणी शासन सब घोडे 12% या पद्धतीने वागते आहे। मित्रांनो, काही भागामध्ये आदिवासी भाग आहे, खेड्यापाड्यांचा भाग आहे, वाडी वस्तींवरचा भाग आहे। आमचा शिक्षक जो आहे गोर गरीब दीनदलितांपर्यंत या ठिकाणी शिक्षण पोहोचवण्याचं काम करतोय आमचा हा शिक्षक बंधू, आणि या ठिकाणी शासन जे आहे ते आपल्याला वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजे यांना मला तर असं म्हणायचं या ठिकाणी की शासनाला या अनुदानित शाळा बंद पडायच्या आहेत आणि हा डाव आपण ओळखलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांना एकत्रित राहिलं पाहिजे। अहो 2017ला पवित्र पोर्टलची भरती होते आणि नंतर आताशी दुसरा टप्पा सुरू होतोय। म्हणजे अशी एक इथं शाळा नाही धुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात की ज्या शाळांना या ठिकाणी शिक्षक पूर्ण परिपूर्ण आहेत अशी कोणती शाळा नाही। प्रत्येक मुख्याध्यापक बंधू भगिनी जो आहे तो या ठिकाणी शिक्षक द्यावं असा टाहो संस्था चालक आणि या ठिकाणी शासनाकडे मागतोय, पण शासन या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। म्हणून या सर्व बाबींसाठी आपण पवित्र पोर्टलद्वारे आपली भरती जी आहे ती वर्षातून 2दा झाली पाहिजे, ही अशी आपली आजचा या ठिकाणी मागणी जी आहे। आजचा हा जो मोर्चा आहे, आजचं जे धरणे आंदोलन आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा राज्यभर सर्व संघटनांना सोबत घेऊन हे आंदोलन करत आहे। त्याचा मुख्य उद्देश एकच आहे, कारण या ठिकाणी आपल्याला जर आपल्या शाळा टिकवायच्या असतील, मराठी शाळा टिकवायच्या असतील, शाळांना शिक्षक मिळणं महत्वाचं आहे। शिक्षक इतर कर्मचारी आणि या ठिकाणी क्लर्क जे आहेत ते मिळणं महत्वाचं आहे। आणि आपल्याला या शाळा टिकवायच्या असतील तर आम्हाला सर्वांना एकत्र राहणं अतिशय गरजेचं आहे। मित्र, या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वजण 2005 पूर्वीचे असतील किंवा 2005 नंतरचे शिक्षक बंधू भगिनी असतील, अहो आपल्याला खऱ्या अर्थाने शिक्षक जो आहे तो मेहनत करतो, 32 ते 38 वर्ष वयोमानानुसार वर्ष 58ला सेवानिवृत्त होतो आणि सेवानिवृत्त होत असताना आयुष्यभर तो या ठिकाणी मेहनत करतो, कष्ट करतो आणि शेवटी त्याला हक्काची पेन्शन मिळाली पाहिजे। त्या पेन्शन पासून वंचित ठेवण्याचं काम जे आहे शासन आपल्याला करत आहे। म्हणजे आपल्याला 2 तुकडे करून टाकलं, 2005 पूर्वीचे, 2005 नंतरचे, त्यावेळेस संस्थान नाही तर होते, काही टप्प्यावर होते, इतके तुकडे पाडून टाकले। मित्र हो, आपल्याला त्यांनी एक चांगलं शासनाने काम केलेलं आहे, एकच ध्येय ठरवलंय, एकच धोरण ठेवलेलं आहे, डिवाइड अँड रूल। आपल्यामध्ये या ठिकाणी भेद निर्माण केलेला आहे आणि आपल्याला त्यांना माहिती आहे शिक्षक एकत्र आले तर या ठिकाणी तुम्ही आम्ही यांना स्वस्त बसू देणार नाही। तुम्ही सर्वांनी काल परवाचं आंदोलन आझाद मैदानावरचं बघितलं असेल, प्रचंड गर्दी शिक्षक एकत्र आले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकत्र आले आणि 15,000 शिक्षक या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या शिक्षकांच्या जोरावर सरकार हादरलं आणि सरकारला कळलं की आता या ठिकाणी यांचा अंत पाहण्यात अर्थ नाही आणि म्हणून या ठिकाणी सर्व राजकीय लोक या ठिकाणी एकत्र आले आणि अनुदानाचा प्रश्न जो आहे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांनी तात्काळ दखल घेत तो या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आपल्या अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने
महाराष्ट्रभर राज्यभर मोर्चे काढले जात आहेत, धरणे आंदोलन होतोय आणि या सर्व आंदोलनाच्या मागे आमच्या या 4 मागण्या आहेत. याच्यामध्ये जे काही मराठी शाळांची आजची अवस्था झाली, आज मराठी शाळा शेवटचा घट्ट मोजत आहेत आणि शासनाच्या जाचं गाठीमुळे शिक्षक भरती होत नाही, शिक्षक कर्मचारी भरती होत नाही. याच्यामध्ये सर्वात मुख्य अडचण आणि पहिली जी मागणी आमची आहे की अगदी 15 मार्च 2023चा जो काही शिक्षकेतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये जे काही संच मान्यता सुधारित शासन निर्णय घेतलेला आहे तर तो रद्द झाला पाहिजे. कारण 20च्या जर संख्या असेल तर त्या वर्गाला शिक्षक मिळणार नाही, 0 शिक्षक मिळणार आहे. याच्यामुळे डोंगराळ भाग असेल, अतिदुर्गम भाग असेल किंवा आदिवासी भाग असेल, अल्पसंख्याक शाळा असतील तर मात्र शिक्षकांना अभावी तो वर्ग विद्यार्थी संख्या बंद पडणार आहे आणि म्हणजे पर्यायी शाळा बंद पडणार आहे. अशा अनेक शाळा बंद पडणार. दुसरी आमची मागणी 28 मे 2025 होती की आपल्या राज्याचे शिक्षण संचालक यांनी एक पत्र काढलेलं आहे की शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे ग्रंथपाल असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल, लिपिक संवर्गाची भरती यापुढे करता येणार नाही, त्यालाही बंदी दिलेली. आणि चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये तर 11 डिसेंबर 2020ला एक शासन निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये आता कायमस्वरूपी चतुर्श्रेणी कर्मचारी शिपाई हा एकाच लावला जाणार नाही, तो महासनावर लावला जाईल. अशा त्या काही जाच काठी त्या रद्द झाल्या पाहिजे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षणाची भरती वर्षातून 2दा झालीच पाहिजे. याच्या पुढचा मुद्दा आमचा ते काही खडूपर्यंतसाठी वेतन इतर अनुदान शाळांना संस्थांना मिळत होतं तर ते 7 वेतन त्याप्रमाणे नियमित मिळालं पाहिजे. आणि सर्वात महत्वाची आमची मागणी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी ते आमच्या टप्पा अनुदानावर काही शिक्षक कर्मचारी होते, विना अनुदानित शिक्षक कर्मचारी होते, त्यांची नियुक्ती 1/11/2005 पूर्वी झालेली ती विना अनुदानित असो तर औषध अनुदानित असो यांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे. आणि 14 ऑक्टोबर 2024च्या जो काही टप्पावाढ अनुदानाचा आदेश झाला होता त्या संदर्भात परवा शासनाने जाहीर केलेले तर त्वरित त्या पद्धतीने पुढच्या टप्प्यात अनुदान सर्व महाराष्ट्रातल्या शाळांना मिळावं अशी मागणी आमची आहे. त्यासाठी आजचं हे सर्व आंदोलन आहे. धन्यवाद. महिलांसाठी प्रसाधनगृहाची उभारणी करा. धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे. शहरातील साक्री रोडवरील आयकर भवन ते पत्रकार भवन, नर्सेस क्वार्टर या ठिकाणी रात्री 9 नंतर सुरतकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स थांबत असतात. सायंकाळी 7 वाजल्यानंतर सुरतकडून येणाऱ्या ट्रॅव्हल्स याच ठिकाणी प्रवाशांना उतरवतात. रात्री 9 नंतर या ठिकाणी प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. यावेळी आपल्या महिला भगिनींना या रस्त्यावर प्रसाधनगृहाची व्यवस्था नसल्यानं महिलांना अडचणीचं ठरत असते. कारण या रस्त्यावर दत्त मंदिराकडे जाणारी वर्दळ रात्री 10 पर्यंत सुरू असते. आयकर भवन, विक्रीकर भवन, जिमखाना, पोलीस प्रशिक्षण केंद्र, न्यायाधीश यांची निवासस्थानं, सरकारी धान्य गोदाम, मुख्य वन संरक्षक यांची निवासस्थाने व महत्त्वाची रुग्णालय येतात. त्यामुळे या रस्त्यावर सातत्यानं रात्री उशिरापर्यंत वर्दळ सुरू असते. प्रसाधनासाठी जाणाऱ्या महिला भगिनींसाठी हा प्रकार अत्यंत नकोसा असा झालेला होता. कारण या ठिकाणी उघड्यावर जाण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. नर्सेस क्वार्टरला लागून असलेल्या मोकळ्या जागेत महानगरपालिकेनं डम्पिंग ग्राउंड बनवल्यामुळे या ठिकाणी मातीचे ढिगारे, काटेरी झाडे प्रचंड प्रमाणात वाढलेली होती. तसेच ज्या ठिकाणी प्रचंड कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालेलं होतं. शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी सातत्यानं महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क साधून या भागातील स्वच्छता निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून JCBनं या संपूर्ण भागाची साफसफाई करून घेतली. तसेच रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिलांना प्रसाधनगृहासाठी वापर करता येऊ शकतो. या ठिकाणी प्रसाधनगृह महानगरपालिकेच्या वतीनं बसवण्यात यावेत अशी मागणी देखील धीरज पाटील यांनी केली आहे. आपल्या प्रभाग क्रमांक 14 आणि 15च्या बॉर्डरला पत्रकार भवन ते दत्त मंदिर आणि दत्त मंदिर ते जमलागिरी रोडचा रस्ता या ठिकाणी येतो. पत्रकार भवनच्या स्टार्टिंगला साखरी रोड तिथून सुरू होतो. त्या विक्रीकर भवनच्या इथं या ठिकाणी आपण बघू शकता शिवतीर्थाच्या इथं प्रचंड घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं होतं. या संदर्भामध्ये महानगरपालिकेचे स्वच्छता प्रमुख वसावे साहेब असतील, लक्ष्मण पाटील साहेब असतील किंवा या भागाचे मुकादम रविभाऊ धुमाळ असतील यांना मी या ठिकाणी विनंती केली होती की आपल्या शेड्यूल त्या ठिकाणी बदलून आम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर या भागाची स्वच्छता करून द्या. कारण की या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला होता. रात्रीच्या वेळेला या ठिकाणी सुरतकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स थांबतात. या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्यामुळे महिलांना या ठिकाणी स्वच्छतागृहाचा या ठिकाणी त्रास होतो. त्यामुळे या महिला रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी युरिन करण्याकरता या ठिकाणी रस्त्यावरती बसत असतात. त्यामुळे ते
अत्यंत ओगाळवानं या ठिकाणी वाटत होतं. त्याच्यामुळे आज रवी भाऊ या ठिकाणी आले आणि मशीनने या ठिकाणी JCB मागून आम्ही या ठिकाणी संपूर्ण भागाची साफसफाई करून घेणार आहोत. मी नगरपालिकेच्या या सर्व कर्मचाऱ्यांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो.